सगळ्यांनी फक्त तुमच्याकडेच बघावं असं तुम्हाला पण वाटतं का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम रॉयल मराठमोळा आणि सिंपल एलिगंट असा मेकअप लुक. कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला देखील पडलाय का? अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. चला पटकन व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. माझ्याकडे बघूनच तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण आज कोणता मेकअप लुक क्रिएट करणार आहे ते. तर आज आपण करणार आहे वटपौर्णिमा स्पेशल असा मेकअप लुक, तोही अगदी 15 मिनिटात. चला अजिबात वेळ वाया न घालवता पटकन रेडी होऊया. तर इथं मी आधी माझे सगळे केस व्यवस्थित कोंब करून घेतलेत, गुंता वगैरे सगळा काढून घेतलाय. आणि करायचं काय आहे, फक्त मी इथं मिडल पार्टिशन केलंय आणि 2 फ्लिक्स 2 साइडून अशा थोड्याशा काढून घेते, म्हणजे पुढून एकदम असं चपट चपट वाटत नाही म्हणून. तुम्हाला जर जास्त फ्लिक्स काढायचे असतील तर तुम्ही काढू शकताय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही या कमी जास्त करू शकता. आता करायचं काय आहे, काहीच नाही, बाकीचे सगळे केस मागं घ्यायचे आणि आपण जसा नेहमी आपला अंबाडा टाय करतो तर तसा तो टाय करून घ्यायचा आहे. कोणताही मेकअप असेल तर त्याला हेअरस्टाईल प्रॉपर असल्याशिवाय व्यवस्थित लुक येत नाही. इथं मी नॉर्मल आपला जो अंबाडा आपण रेग्युलर बांधतो तसा टाय करून घेतलाय. 2 फ्लिक्स फक्त फ्रंटला सोडलेत. आता जरी हे फ्रंटनी तुम्हाला थोडंसं चपट चपट दिसत असेल तरी पण आपल्याला हे थोडंसं असं फुलवलं की मस्त लुक येतो. आता आपली फक्त हेअरस्टाईल झालेली आहे, त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला बघताना चपट वाटत असेल, पण मेकअप झाल्यानंतर एकदम भारी दिसते ही हेअरस्टाईल. त्यानंतर आता फायनल टच ह्याच्यात काय द्यायचं आहे, तर अशा प्रकारचे जे रबर बँड्स क्रंचीज येतात, ज्याला हे केस असे अटॅच असतात, हे घेताना फक्त तुमच्या हेअर्सचा शेड मॅच करून घ्यायचं. हे खरंच एकदम सेवियर आहे आणि हे फक्त आपल्या अंबाड्याला घालून घ्यायचं. मस्त असं मेसी लोअर बन आपला रेडी. त्याला फक्त तुम्ही गजरे वगैरे ॲड केले की एकदम भारी असा अंबाडा आपला रेडी होतो. अगदी 2 मिनिटात ही हेअरस्टाईल झालेली आहे. आता हा मेकअप आपल्याला अगदी झटपट 15 मिनिटात करायचा आहे. सो इथं आज आपण कुठलंही फाउंडेशन वगैरे अजिबात यूज करणार नाही आहे. इथं मी आधी माझं पूर्ण फेस वॉश व्यवस्थित करून घेतलं आणि इथं तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरती रिसेंटलीच थोडेसे ब्रेकआउट्स यायलाच लागलेले आहेत, पण तरीही विदाऊट फाउंडेशन यूज करता आपण हे सगळं कव्हरअप करणार आहे. कसं करायचं मी सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिला तर मी एक सिरम घेतलंय, जे की आपल्या स्किन केअरचाच भाग आहे. तुम्ही यूज करत असाल तर करा, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. मेकअपमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असतं, तर तुमची स्किनची प्रिपरेशन. जेवढी तुम्ही स्किन प्रेप व्यवस्थित कराल तेवढा तुमचा मेकअप एकदम बेस्ट होतो आणि एकदम फ्लॉलेस दिसतो. मी इथं रिकोड ब्रँडचं ग्रिप प्रायमर आहे ते यूज केलं आहे. हे माझं खरंच पर्सनल फेवरेट आहे, कारण त्याच्याने मेकअप अजिबात हालत नाही. इथं आपलं प्रायमर जो की ग्रिप प्रायमर आहे, सिरम आहे, ते पूर्ण स्किनमध्ये व्यवस्थित मर्ज झालं आहे. स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. आता इथं तुम्ही कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकता, असं नाही की मी जे यूज करते तेच तुम्ही यूज करायला हवं. मी इथं हे एम्ब्रोलिसचं यूज करते. व्यवस्थित मॉइश्चरायझर आपल्या स्किनमध्ये असं मर्ज करून घ्यायचं. नेक्स्ट मी यूज करते हे रेनेचं प्रायमर. जर तुमच्या स्किनवरती पोर्स वगैरे जास्ती असतील तर तुम्ही ही स्टेप नक्की करा. जर तुमची स्किन अगदीच फ्लॉलेस असेल तर तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी देखील चालेल. जिथं जिथं आपल्याला थोडेसे पोर्स वाटतात फक्त तिथंच आपल्याला हे प्रायमर लावून घ्यायचं आहे. डन. इथं आपलं प्रॉपर स्किन केअर जे आहे ते डन झालंय. याला अप्रॉक्सिमेटली 2 ते 3 मिनिटं आपली गेलेली आहेत. आणि आता आजचा सगळ्यात हिरो इन्ग्रेडियंट किंवा हिरो प्रोडक्ट कुठला असेल तर तो आहे हा. आता हे आहे बर्वाया ब्रँडचं फाउंडेशन. याला तुम्ही ॲज अ कन्सिलर, करेक्टर, फाउंडेशन म्हणून यूज करू शकता. हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, पण माझं हे पर्सनल फेवरेट प्रोडक्ट आहे. हा
त्यामध्ये पण तुम्हाला शेड रेंज वेगळ्या वेगळ्या भेटतील. मी यूज करते ती शेड आहे डस्क. असं काहीसं प्रोडक्ट त्याच्यामध्ये येतं. आता हे तुम्ही हाताने वगैरे देखील व्यवस्थित अप्लाय करू शकता. इथे तुम्ही बघू शकता हाताने पण एकदम व्यवस्थित प्रोडक्ट अप्लाय होत आहे. पण मला ब्रशची सवय आहे त्यामुळे मी ब्रशने लावतीये. जिथं जिथं तुमचं थोडंसं अनइवननेस असेल किंवा पिगमेंटेशन असेल तिथंच फक्त हे लावून घ्यायचं आहे आपल्याला. एक्स्ट्रा कुठंही लावायचं नाही आहे. फक्त आपल्याला आपला स्किनचा जो टोन आहे तो इवन आउट करायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान कव्हरेज देखील आहे ह्याचं. अगदी कमी प्रोडक्ट लागतो आपल्याला. एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट भेटून जाईल. त्यांची वेबसाईट आहे बर्वाची, तर त्याच्यावरती तुम्हाला हे प्रोडक्ट इझिली मिळून जाईल. आणि आय थिंक 300 ते 400च्या रेंजमध्ये तुम्हाला हे फाउंडेशन बेस किंवा कन्सिलर तुम्ही याला म्हणू शकताय, तर ते तुम्हाला भेटेल. हे यूज केल्यामुळे आपल्याला कुठलंही एक्स्ट्राचं फाउंडेशन, कन्सिलर, करेक्टर अजिबात लावायला लागत नाही. जेवढे तुमच्या स्किनवरती लेअरिंग कमी असेल तर तेवढं तुमचा मेकअप अगदी नॅचरल वाटतो. जसं की आजकाल ट्रेंड आहे मला एकदम नॅचरल लुक हवा आहे, तर तोच नॅचरल लुक तुम्ही हा एका प्रोडक्टनी अचीव करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकताय बोलता बोलता अगदी 2 मिनिटात आपला बेस करून झालेला आहे. अजिबात एक्स्ट्राचे कुठलेही प्रोडक्ट आपण इथे यूज केलेले नाही आहेत. आता आपण हा मेकअप करतोय वटपौर्णिमेसाठी. असंही तुम्ही कोणत्याही ऑकेजनला हा मेकअप करू शकता. पण कोणताही सण म्हटलं की आपल्याकडे एवढा टाईम नसतो. सगळी तयारी करून मेकअप करायचं म्हटलं की थोडासा टाईम कन्झ्युमिंग वाटतं. आणि सगळं कितीही लवकर आवरलं तरी बिल आपलं मेकअपवरच फाटतं की मेकअपला उशीर लावला. त्यामुळे हे 10 मिनिटात होणारा मेकअप आहे. तुम्ही नक्की या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा. चला आपला बेस रेडी झाला आहे. हा रेडी झालेला बेस आपण व्यवस्थित पावडर लॉक करून घेऊया. त्यासाठी मी इथं कलर इसेन्सची पावडर यूज करते. तुम्ही कोणतीही पावडर इथं यूज करू शकता किंवा तुम्ही इथं पावडरच्या ऐवजी कॉम्पॅक्ट वापरलं तरी देखील चालेल. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला जो आपला बेस आहे तो व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे पावडरने. चला आपला बेस देखील व्यवस्थित लॉक करून झालाय. दिसतोय की नाही अगदी फ्लॉलेस. बेस व्यवस्थित सेट होतोय तोपर्यंत आपण आय मेकअप करून घेऊया. आता आय मेकअप हा एकदम आपण नॉर्मल ठेवणार आहे. इथं मी आय मेकअपसाठी हे रिव्होल्यूशनचं आय शॅडो पॅलेट यूज करते. 2 आपल्याला हे जे न्यूट्रल शेड आहेत ते मी इथं यूज करते. छान आपल्याला असं सर्क्युलर मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे. आपली ही जी क्रीज लाईन असते तर त्याच्यावरती आपल्याला ह्या कुठल्याही प्रकारची तुमच्याकडे जे पॅलेट असेल त्यातल्या ज्या न्यूट्रल शेड्स असतील तर त्या तुम्हाला अशा अप्लाय करायच्यात सर्क्युलर मोशनमध्ये. बघा दोन्ही डोळ्यातलं व्यवस्थित डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. आता मी इथं आय मेकअपची एक ट्रिक तुम्हाला सांगते. जेव्हा आपण आय मेकअप करत असतो, जर तुम्हाला प्रॉपर ही मेकअप वगैरे येत नसेल किंवा जास्त प्रोडक्ट तुमच्याकडे नसतील तर तेव्हा काय करायचं, एक जुगाड सांगते. आता अशा प्रकारचं जर तुमच्याकडे पॅलेट असेल तर तुम्ही आपण जी ट्रान्झिशन करणार आहे तर त्यासाठी जे लाईट शेड यूज करतो तर ते पहिल्यांदा आपण लावून घ्यायचे आणि त्यानंतर जे डार्कर शेड्स असतात अशा प्रकारचे तर ते तुम्ही फक्त तुमच्या आउटर कॉर्नरला थोडेसे ब्लेंड करायचे. एकदम प्रॉपर आय मेकअप होतो आणि तो हे अगदी 2 मिनिटात. आय मेकअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्हीकडे सेम झालं का एकदा व्यवस्थित कन्फर्म करायचं. त्यानंतर आता मी इथं तुम्हाला दाखवते जो डार्कर शेड आहे
तो मी माझ्या ब्रशवरती घेतला. एक्स्ट्राचं प्रोडक्ट डस्ट ऑफ करायचं आणि फक्त आपला जो आउटर भाग आहे तर तिथं असा तो आतल्या साईडनं ब्लेंड करायचा. दॅट्स इट. बघा काय छान वाटतोय ना लुक. अगदी 2 मिनिटात मेकअप होतो. फक्त तो आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो कसा करायचा हे सांगायला मी आहेच. आता फक्त आयलिड्स वरती आपण आय शॅडो अप्लाय केला म्हणजे आय मेकअप झाला का? तर अजिबात नाही. जो आपण डार्क वाला आय शॅडो आता आयलिडच्या वरती अप्लाय केला तर तोच थोडासा ब्रश वरती घ्यायचा आणि तो आपल्या आईच्या लोअर वॉटरलाईन सुद्धा अप्लाय करायचा. म्हणजे आपले डोळे छान असे ओपन अप झाल्यासारखे दिसतात आणि आपला आय मेकअप एकदम कंप्लीट दिसतो. त्यानंतर मी माझ्या आयब्रोज सेट करून घेते. आधी व्यवस्थित कोंब करायचा म्हणजे एकमेकांमध्ये अडकलेले जे केस असतात ते सेपरेट होतात. एका लाईट ब्राऊन कलरने मी माझे आयब्रोज फिल करते. आता माझ्या आयब्रोज मुळातच जाड असल्यामुळे मला जास्त फिल करायची गरज पडत नाही. फक्त मी त्यांना इवन आउट करून घेते. त्यानंतर अप्लाय करायचा आहे लायनर. आता लायनर मला कॅमेरामध्ये बघून लावता येणार नाहीये, सो मी ऑफ कॅमेरा व्यवस्थित लायनर अप्लाय करते आणि तुम्हाला दाखवते. चला, ऑफ कॅमेरा मी व्यवस्थित लायनर अप्लाय करून घेतले. एकदम सॉफ्ट असे विंग्स मी क्रिएट केलेत. तुम्हाला ज्या प्रकारे लायनर लावायला आवडतं त्या प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर अप्लाय करते काजळ. आता काजळ मी कशी अप्लाय करते एक ट्रिक तुम्हाला दाखवते. आपली पेन्सिल अशी ठेवायची, डोळे बंद करायचे आणि मग काजळ अप्लाय करायचं. होतं काय, काजळ आपल्या लोअर आणि अप्पर दोन्ही आयलिड्स वरती किंवा दोन्ही वॉटरलाईन वरती व्यवस्थित लागतं. काजळ अप्लाय केल्यानंतर एकदम सुंदर आपले डोळे दिसतात. एकदम छान असे बोलके डोळे दिसतात काजळ लावल्यानंतर. त्यानंतर मस्कारा, मी इथं मार्सचा मस्कारा घेतलाय. छान आहे, एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये हा एकदम मस्त मस्कारा आहे. मस्कारा लावल्यानंतर डोळे किती सुंदर दिसतात ना आपले. बघा, आपला आय मेकअप होईपर्यंत आपला बेस देखील व्यवस्थित सेट झालेला आहे. एकदम स्किन लाईक वाटायला लागलाय. अजिबात एक्स्ट्रा काही आपण प्रोडक्ट अप्लाय केलेत असं वाटत नाही. आणि आपला आय मेकअप होईपर्यंत आपल्याला मोजून झालेले आहेत 9 मिनिट. आता काय करायचं, पुन्हा एकदा आपला पावडर पफ घ्यायचा आणि आय मेकअप करताना वगैरे जे एक्स्ट्राचे प्रोडक्ट पडलेले असतात आपल्या स्किनवरती तर ते डस्ट ऑफ करून घ्यायचे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे ब्लशर. मला पर्सनली ब्लश लावायला खरंच खूप आवडतं आणि ब्लश मेकअपच अपूर्ण वाटतो. तुम्हाला पण असंच होतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणजे तुम्हाला विचारायचं होतं, तुमच्या पण फीडवरती असे रील्स येतात का की वटपौर्णिमेला कोणत्या कलरच्या साडी घालावी किंवा कोणती घालू नये? हा काय लॉजिक आहे मला हेच समजत नाही. आता त्याच्यामध्ये काय असतं तर ब्लॅक कलरची साडी घालायची नाही, व्हाईट कलरची साडी घालायची नाही, हे तर आपल्याला माहिती आहे. आपण तसंही कुठल्या सणाला संक्रांतीशिवाय ब्लॅक वगैरे घालत नाही.
आणि आपल्याला तर माहिती आहे कोणताही सुवासिनींचा सण असेल तर तेव्हा रेड, ग्रीन, येलो, ऑरेंज ह्याच साड्या आपण घालत असतो. तर त्यासाठी रील वगैरे बनवायची आणि एवढे व्ह्यूज वगैरे त्यांना येतात. तुम्हाला याचं लॉजिक पटतंय का मला हे नक्की कमेंट करून सांगा. असो, इथं छान आपला ब्लश अप्लाय करून झालेला आहे. आता हा आपला अगदी झटपट मेकअप आहे, त्यामुळे आपण कॉन्टोर वगैरे अजिबात करत बसणार नाहीये. लगेच आपण आपली फेवरेट लिपस्टिक अप्लाय करूया. आता लिपस्टिक अप्लाय करायच्या आधी कुठली स्टेप असते तर ती म्हणजे लिप लाईन करून घ्यायचे. कोणत्याही डार्क लायनरने आता आपण वटपौर्णिमा स्पेशल मेकअप करतोय, त्यामुळे मी रेड आणि ब्राऊन असे 2 शेड मिक्स करते. शक्यतो अशा ऑकेजन्सला रेड किंवा डार्क ब्राऊन असे लिप शेड खूप छान वाटतात. लिपस्टिक लावताना तुमचं पण असं होतं का मला नक्की सांगा की 1-2 शेड मिक्स केल्याशिवाय तर माझं तर समाधान अजिबात होत नाही. म्हणजे एव्हरीडे जरी लिपस्टिक लावायची असेल तरीही मला 1-2 शेड मिक्स केल्याशिवाय समाधानच होत नाही. तर इथं बघा मी आधी जो डार्क शेड होता हा ब्राऊन वाला तर तो आधी अप्लाय केला आणि जो डार्क रेड होता तर तो फक्त लिप्सच्या मिडलला अप्लाय केलाय. लिपस्टिक लावल्यावर कसा मेकअप अगदी परफेक्ट दिसायला लागतो. आता तुम्ही नोटीस केलेला असेल तर ही जी हेअरस्टाईल होती आपण जेव्हा मेकअप केलेला नव्हता तर तेव्हा एकदम चपटी चपटी दिसत होती, पण आता मेकअप सोबत हेअरस्टाईल एकदम मस्त वाटते. इथं आपला ऑलमोस्ट मेकअप डन झालाय. आता मी फक्त फिक्सर मारतीये. फिक्सरने होतं काय, जे पावडरी आपला मेकअप झालेला असतो ना तर तो एकदम व्यवस्थित असा डुई दिसायला लागतो. एकदम व्यवस्थित आपला मेकअप डन झालेला आहे आणि तोही टाइम तुम्हाला सांगते, मेकअप स्टार्ट केल्यापासून अराउंड 11 ते 11:30 मिनिटं झालेली आहेत आणि एवढ्यात आपला हा परफेक्ट मेकअप झालेला आहे. मेकअप तर झालाय पण सगळा साज शृंगार केल्याशिवाय त्याला वटपौर्णिमेचा टच येणार नाही. सो सगळी रेडी होते आणि तुम्हाला दाखवते. अरे देवा, मेकअप तर झाला पण एक महत्वाची गोष्ट राहिली की. थांबा आलेच. आता झाला मेकअप लुक आपला कंप्लीट. विदाऊट फाउंडेशन आणि कुठलंही तामझाम होणारा अगदी 15 मिनिटात रेडी होणारा हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.
या वटपौर्णिमेला तुम्ही हा लुक नक्कीच रिक्रिएट करा. अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.